कार्यक्रम आयोजित अभियांत्रिकी क्षेत्र opportunities engineering या लाईव्ह गाडी ऋषिकेश BE मेकॅनिकल कार्यक्रमाचे प्रमुख बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणारे चे माजी वाईस चान्सलर डॉक्टर A.A. घाटोळ सर, महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातून जॉईन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे व सर्व शिक्षकांचे प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी व सर विश्वेश्वराय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चिंचोली नाशिक च्या वतीनं शब्द सुमनांनी स्वागत करतो। आज या वेबिनार लोणारे चे माजी व्हाईस चान्सलर डॉक्टर A.A. घाटोळ सर उत्तुंग कर्तृत्व चरणी सदा टेकतो आमचा माथा, छाती ही फुगते अभिमानाने जेव्हा गातो आम्ही तुमच्या कर्तृत्वाच्या गाथा। पुनस्व एकदा प्रवरा परिवारातर्फे मी तुमचे या वेबिनार मध्ये सहर्ष स्वागत करतो। त्याचप्रमाणे आपल्या सोबत आहेत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सन्माननीय टेक्निकल डायरेक्टर डॉक्टर KTV रेड्डी सर, प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SM गुलानी सर व सर विश्वेश्वराय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चिंचोली नाशिक चे प्राचार्य डॉक्टर YR खर्डे सर। क्रिएटिव्ह माइंड्स, नोबल माइंड्स, ब्युटिफुल माइंड्स ऑफ लोणी हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचे वाक्य म्हणजे प्रवरेचा गौरवच। प्रवरेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मने किती रचनात्मक, उन्नत व सुंदर आहे हा त्यांनी केलेल्या गौरव शब्दांचा मथित अर्थ। लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेला महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात उत्कृष्ट शिक्षण संस्था म्हणून नामांकन मिळालेले आहे। शिक्षणाने माणूस समृद्ध होतो आणि असा समृद्ध झालेला माणूस हजारोंच्या जीवनात प्रकाश आणतो। पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील नेहमी म्हणायचे, आपण इथपर्यंत आलो आहोत आणि आपल्याला इतरांनाही पुढे न्यायचंय आणि हाच उद्देश मनात ठेवून प्रवरा ग्रामीण संस्था मार्गक्रमण दिवलेसे रोप लावविले बारी, त्याचा वेलू गेला गगनावरी। कशींनी लावलेल्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर केलं ते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटलांनी। स्वतःच्या लहानपणी शिक्षणासाठी झालेली पायपीट, सहन करावी लागणारी उन्हाताण साहेब कधीच विसरले नाही। हा त्रास पुढच्या पिढ्यांना होऊ नये म्हणून त्यांनी हा प्रवरेचा भव्य दिव्य परिसर उभारला। तोच वसा आणि वारसा महाराष्ट्र राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय नामदार श्रीयुत राधाकृष्ण विखे पाटील साहेब, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष, लोकसभेचे सन्माननीय सदस्य माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील सक्षमपणे पुढे चालवत आहेत। कोरोना महामारी या पार्श्वभूमीवर माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब व विखे पाटील कुटुंबांनी शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, कामगारांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रात विविध उपक्रम राबवले। याचाच एक भाग म्हणून 12वीच्या विद्यार्थी व पालकांसाठी पुढील शैक्षणिक वाटचाल, मनामध्ये असलेले प्रश्न, झालेला गोंधळ, संभ्रम अवस्थाच्या पार्श्वभूमीवर माननीय आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली आजच्या या वेबिनार अपॉर्च्युनिटीज इन इंजिनिअरिंग आयोजित करण्यात आलेला आहे। आता मी सर विश्वेश्वराय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चिंचोलीचे प्राचार्य डॉक्टर YR खर्डे सर यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर A.A. घाटोळ सर, माजी व्हाईस चान्सलर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणारे यांचा परिचय करावा। डॉक्टर YR खर्डे सर। Thank you, Mr. Gade. Very good morning to all. Am I audible to all? Am I audible to all? Yes, sir. Thank you, sir. Yes. On behalf of Loknete Dr. Balasaheb Vikhe Patil, Padma Bhushan awardee, Pravara Rural Education Society, I extend a very warm welcome to all the participants for this webinar, Opportunities in Engineering. And first of all, I would like to congratulate all the students of 12th as well as their parents for their best results. Friends, today we are here
for the webinar Opportunities in Engineering. It is a jointly venture or jointly organized by Pravara Rural Engineering College, Loni, and the Visvesvaraya Institute of Technology, Nashik. Now, in this pandemic situation of COVID-19, it was very difficult to have a physical meeting. So we thought of let us get connected through online mode and let us share the thoughts about an engineering education. Now, very soon, engineering admissions are going to get start for this academic year 2021. So let us to give an information as well as to share information about an what will the future of an engineering education. We have invited eminent personality, Honorable Dr. Gatol sir. Now just I would share with you few or brief biodata of Honorable Dr. Gatol sir. He is a former Vice Chancellor of Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonare, Raigad. Has also worked as a Principal Director at College of Engineering, Pune during 2001-2005. Also have worked as a Principal at Government College of Engineering, Amravati during 94 to 2001. He is graduated in Electrical Engineering from Nagpur University, did his MTech in Electrical and PhD in Electrical from IIT Mumbai. Having a very vast experience of 40 years in the field of technical education, actively involved in the field of technical education as an academician, researcher, teacher, planner, and administrator, and have handled various technical education management in engineering. He has also awarded a Best Teacher Award by Government of Maharashtra in the year 98-99. He is also having a credit on his account, an award of Quality Environment during the year 2002. He has to credit 12 PhD students. He has written 3 books and number of research publications in national as well as international journals, having a very wide experience of guiding the research scholars at PhD degree. On behalf of PRES, sir, I welcome you all. Friends, PRES is established in 1964 by the pioneer of cooperative society in Asia, late Padma Shri Dr. Vittalrao Vikhe Patil, with the aim of bringing quality in the lives of people through education. PRES has a setup of around 102 institutes imparting quality education ranging from KG to PhD. Under the exemplary vision of Padma Bhushan awardee late Dr. Balasaheb Vikhe Patil, and now being the vision which was seen by Dr. Balasaheb Vikhe Patil is now being carried forward by the Honorable Chairman, Sri Radhakrishna Vikhe Patil. PRES is moving ahead under the valuable guidance of our Honorable Director General, Dr. YSP Thorat sir, as well as CEO of PRES, Susmita ma'am. We ensure you that students passing out from our institute have the right balance of technical knowledge coupled with human values. I invite you all to join us and be a part of Pravara family. Once again, I take this opportunity to welcome you all the participants and especially our special invitee, today's speaker, Honorable Gatol sir. Now I request Gatol sir, please guide us. Thank you very much. Honorable Gatol sir, please guide us. Hello. 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 I think sir is joining.
Sir, you are not audible. Please unmute. Hello, I will give the mic to Honorable Ghatol sir. आवाज येत नाही सर. Hello, I think he is on mute. त्यांचा मला मायक्रोफोन म्यूट आहे. तर मायक्रोफोन म्यूट आहे. हॅलो, हॅलो, hello friends, this is a seminar which is jointly organized by Pravara Rural Engineering College, Loni, and Sir Visvesvaraya Institute of Technology, Nashik. Main objective of this seminar is to bring some kind of information about an engineering education. What will the future of an engineering education? So today we have invited eminent personality, Honorable Dr. Ghatol sir. I will now hand over the mic to Honorable Dr. Ghatol sir. Ghatol sir, please. Thank you. Thank you very much. Am I audible to you? Yes, sir. Okay, thank you very much. So nice. श्री विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नाशिक, तसेच प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणी, या दोन्ही कॉलेज मिळून आज हा जो छोटासा उपक्रम हाती घेतला आहे आणि मला आपण या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केलं, त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. 12वा वर्ग पास होऊन पुढे एज्युकेशन करण्यासाठी जे विद्यार्थी आता आपल्या मनामध्ये जे काही स्वप्न धरून उभे आहेत, त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. आणि आजच्या या वेबिनार मध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे याची थोडक्यात रूपरेषा देतो. ती अशी आहे की आपण शिक्षण कशासाठी घेतो, प्रथम हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि आजचा काळ कुठला आहे, आजच्या काळामध्ये कुठलं शिक्षण अभिप्रेत आहे हे लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये ज्या सुप्त क्षमता आहेत त्या क्षमतेबद्दल विद्यार्थ्यांना त्याची जाण नसते आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझ्यामध्ये खूप काहीतरी कमी आहे आणि मी अप टू डेट नाही आहे आणि माझ्याकडून ते होईल की नाही, अशा बऱ्याच मनात शंका असतात. त्याचं मी तुम्हाला निरसन करून देतो. आणि त्याच्यानंतर भगवंताच्या कृपेने आपण SPPU विद्यापीठ म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सदस्य आहोत. आपले सर्व कॉलेजेस सदस्य आहेत आणि सर्व कॉलेजेस हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असल्यामुळे आणि ह्या विद्यापीठाचं नामांकन बऱ्याचपैकी हायर आहे. आपण आपल्या भारताचा जेव्हा विचार करतो तेव्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भारतामध्ये बऱ्याच वर्ष आहे. हा तिसरा मुद्दा. आणि चौथा, विद्यार्थ्यांपुढे काही प्रश्न असतात की प्रश्न काय असतात की खूप लोक कन्फ्यूज करून देतात त्यांना. कसं काय, तुमची आवडीप्रमाणे तुम्ही घ्या आणि तुमची कपॅसिटी आहे की नाही शिक्षण घेण्याची, तुम्हाला ते इंजिनिअरिंग जमेल की नाही, असे काही प्रश्न असतात. आणि त्या प्रश्नांमुळे तो विद्यार्थी थोडासा गोंधळून गेलेला असतो. तो गोंधळ मला तुमच्या मनातला बाहेर काढायचा आहे. आणि त्याच्यानंतर ब्रँचेस बद्दल, ज्या इंजिनिअरिंगच्या ब्रँचेस आहेत त्याच्याबद्दल माहिती देणार आहे. ही आजच्या आपल्या या वेबिनारची रूपरेषा असेल. पुनश्च मी दोन्ही प्राचार्य
डॉक्टर संजय गुल्हाने, प्राचार्य डॉक्टर YB खर्डे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की तुम्ही हा वेबिनार आज या ठिकाणी स्थापन केला. आणि डॉक्टर KTV रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे संचालक आहेत आपल्या प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीचे इंजिनिअरिंग सेक्शनचे, तर यांनी याआधी बरेच चांगले उपक्रम हाती घेतले आहेत आणि आजचाही हा उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप आनंददायी ठरो असं मी म्हणेन. सर्वप्रथम मी म्हणेल की इंजिनिअरिंग म्हणजे काय आहे. इंजिनिअरिंग म्हणतात म्हणजे काय आहे, तर इंग्रजीत सांगायचं म्हटलं की द ऍक्शन ऑफ वर्किंग आर्टफुली टू ब्रिंग समथिंग अबाउट विच इज युजफुल, किंवा यूज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर अनालिसिस, फॉर डिझाईन, construction of something new which is useful to engineers, which is useful to people through machinery etc. That is engineering. आणि मराठीत सांगायचं झालं तर ते कसं आहे की उपयुक्त असं काही तयार करण्याची कला आणि किंवा प्रणाली म्हणजे अभियांत्रिकी म्हणता येईल. उपयुक्त काहीतरी आपल्याला तयार करायचं असतं आणि त्या गोष्टी आपण करत बसल्यापेक्षा काहीतरी नवीन असं करण्याची क्षमता ज्या ब्रँच मध्ये आहे ती ब्रँच ही इंजिनिअरिंग ब्रँच आहे, ज्याला मराठीमध्ये आपण अभियांत्रिकी असं म्हणतो. हा झाला इंजिनिअरिंगचा एक भाग. दुसरा मुद्दा असा आहे की आजचा काळ कसा आहे. कुठलाही निर्णय आपल्याला घ्यायचा असतो तो काळानुरूप निर्णय घ्यावा लागतो. ह्या काळामध्ये किंवा हे जे युग आहे हे 3 गोष्टींनी ओळखल्या जाणार आहे. पहिली बाब अशी आहे की पहिली बाब एनर्जी म्हणतो आपण त्याला, दुसरी बाब कम्युनिकेशन म्हणतो आणि तिसरी बाब ट्रान्सपोर्ट म्हणतो. आता ह्या 3 गोष्टींमुळे लीड करत आहे. हा फ्रंट लाईन आहे आपल्या इंजिनिअरिंगची. पहिलं एनर्जी, दुसरं कम्युनिकेशन आणि तिसरं ट्रान्सपोर्ट. ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत आणि याच्या इतरही बऱ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत, पण ह्या 3 गोष्टींवरचे आजचा काळ ओळखला जातो आहे. आपण बघतो की आता सध्या एज्युकेशन ऑनलाईन होत आहे. विद्यार्थी ऑनलाईन सगळे क्लासेस करतात आणि याच्या पलीकडे सिम्युलेशनच्या द्वारे बरंचसं कन्सेप्च्युअल प्रॅक्टिकल सुद्धा ऑनलाईन पुढे करायला मिळतील आणि ह्या ऑनलाईन ची आता झपाट्याने वाढ होते आहे आणि याची सध्या सुरुवात झाली आहे. तर ही सुरुवात कशी झाली तर याचं श्रेय कम्युनिकेशनकडे जातं. हे कम्युनिकेशन कसं पुढे येत गेलं हे मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी एनर्जीची कॉस्ट खूप कमी होणार आहे. आज ज्या भावात किंवा ज्या रेटमध्ये आपल्याला एनर्जी मिळते याच्यापेक्षा बऱ्याच कमी किमतीमध्ये आणि बऱ्याच व्यवस्थितपणे आपल्याला एनर्जी मिळेल जी अनकन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस कडून मिळू शकते. त्याला आपण म्हणतो सोलर एनर्जी म्हणतो, विंड एनर्जी म्हणतो. ज्या कन्व्हेन्शनल एनर्जीज आहे ज्याला म्हणतो आपण कोळशापासून किंवा पाण्यापासून किंवा वाफेपासून ज्या आपण जनरेशन आजपर्यंत आपण करत आलो त्याच्यापेक्षा डिस्ट्रीब्युटेड टाइप ऑफ जनरेशन आणि डिस्ट्रीब्युटेड टाइप ऑफ युटिलिटी आता आपल्याला या पलीकडे करायला मिळणार आहे. ते एनर्जी बद्दल मी असं म्हणेल की न्यू डिव्हाइसेस फॉर सोलर एनर्जी जनरेशन आता येत आहेत. आतापर्यंत आपण सोलर पॅनल्स पाहत होतो, पण याच्या पलीकडे बरंच रिसर्च होऊन आता पूर्ण घर आपलं जे पूर्ण जो वाडा आहे त्या पूर्ण बाहेरच्या भिंतींवरती त्या प्लेट्स किंवा ती चादर सोलर सिस्टमची आपण रॅप करू शकू आणि संपूर्ण घराची जबाबदारी, लाइटिंगची जबाबदारी, इलेक्ट्रिकची जबाबदारी ते सांभाळू शकेल. थोडक्यात मी असं म्हणेल की देर इज नो डर्थ ऑफ एनर्जी अशी सिच्युएशन येणार आहे. दुसरा भाग असा मी म्हणेन की ट्रान्सपोर्टेशन मध्ये बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्स, बॅटरी ऑपरेटेड एअरक्राफ्ट, बॅटरी ऑपरेटेड ड्रोन्स असा वापर सुद्धा आता सुरू झालेला आहे. तर तेव्हा ट्रान्सपोर्टेशन मध्ये आमूलाग्र बदल कसा येतो आहे तो बॅटरीमुळे येतो आहे. पूर्वी ह्या बॅटरी एवढ्या विकसित झाल्या नव्हत्या, आता या बॅटरीज बऱ्यापैकी विकसित झालेल्या किंवा होत आहेत. तर
5G मुळे कम्युनिकेशन मध्ये आमूलाग्र बदल येतो आहे. मशीन टू मशीन कम्युनिकेशन वाढत आहे. सेन्सर टू सेन्सर कम्युनिकेशन वाढत आहे. आणि डेव्हलपमेंट ऑफ लॉट ऑफ सेन्सर्स, म्हणजे नवीन नवीन सेन्सर्स आता बाजारात मध्ये येतात आहे. ही खूपच म्हणजे आपल्याला बाब इंजिनिअरिंग साठी सोयीची होणार आहे. तर सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही बघता की कॅमेराचे डिव्हायसेस आहेत, सेन्सर आहे आणि संशोधनाचं क्षेत्र असं रुंदावत आहे. आता 10 वर्षापूर्वी केलेलं संशोधन मी असं म्हणेन की आता ते शिळ होत आहे. नवीन टेक्नॉलॉजी झपाट्याने बदलते आणि 10 वर्षापूर्वी एखादं संशोधन कोणी केलं असेल आणि त्याचा वापर आता संपुष्टात येतो आणि नवीन संशोधन आणि नवीन गोष्टी पुढे येत आहे. यालाच आपण असं म्हणतो की इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आहे. पूर्वी हे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन 150 वर्षाचं असायचं. त्याच्यानंतर ते इंडस्ट्रियल रिव्होल्युशन 50 वर्षावर राहिलं. त्याच्यानंतर ते इंडस्ट्रियल रिव्होल्युशन 15 वर्षावर राहिलं. म्हणजे वन थर्ड असं. आणि आता हे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन दर 3 वर्षांनी बदलत आहे. म्हणजे 3 वर्षापूर्वी ज्या गोष्टी आपण करतो असो किंवा जो मोबाईल मी वापरत असे तो मोबाईल आता मला बरा वाटत नाही, मला नवीन मोबाईल घ्यावासा वाटतो. आता या इंजिनिअरिंग या एवढ्या प्रगत गोष्टी पुढे आणल्या आहेत त्यामुळे जे जुनं तंत्रज्ञान आहे त्याला फारसं महत्व राहत नाही. काळ गेल्यानंतर त्या गोष्टी शिळ्या होत्यात असं म्हणायला हरकत नाही. आता इंजिनिअरिंग एज्युकेशन या क्षेत्रात सक्षम कायम करण्याची तुम्हाला संधी मिळते. तुमच्यामध्ये क्षमता कोणत्या क्षमता आहेत असा प्रश्न कोणी विचारला तर मी म्हणेल की तुमच्याकडे सर्वात प्रथम सगळ्यात मोठी क्षमता तुमच्याकडे थिंकिंग आहे. यू थिंक बाय युअर, यू कॅन थिंक बाय युअर ओन. दुसरं तुम्हाला अंडरस्टँडिंग आहे. तुम्ही समजू शकता की हे काय प्रकार आहे, समोर आपण जे वाचतो आहे, जे आपण ऐकतो आहे ते काय आहे आपण समजू शकतो. तिसरं मोटरिंग म्हणण्याचा सायकल चालवतो किंवा आपण मोटरसायकल चालवतो किंवा आपण कार चालवतो किंवा एखादं इंजिन चालवतो किंवा एखादी वस्तू चालवतो किंवा एखादा सेन्सरचा वापर करतो त्याला मी मोटरिंग म्हणतो. आणि ही मोटरिंगची क्षमता तुमच्यामध्ये आहे. चौथी गोष्ट अशी आहे की तुमच्यामध्ये अनालिसिस करण्याची क्षमता आहे. तुमच्यामध्ये एखादा डिव्हाइस तयार करण्याची क्षमता आहे. तुमच्यामध्ये एखादा सर्किट किंवा त्या सर्किटचे कॉम्पोनंट एकत्र बांधून एखादी प्रक्रिया किंवा एखादं व्यवस्थित सर्किट असेंबल करण्याची क्षमता आहे. किंवा तुम्हाला एखादा विचार आला तर तो विचार तुम्हाला प्रेझेंट करण्याची तुमची क्षमता आहे. किंवा काही कोणी बोललं किंवा काही कोणी सांगितलं तर ते इव्हॅल्युएट करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. या सर्व क्षमतांची गोळा बेरीज तुमच्याजवळ असल्यानंतर तुम्ही एम्पावर्ड आहात. मी असं म्हणेन की तुम्ही एम्पावर्ड आहात. तुम्ही यू आर नॉट वीक, यू आर व्हेरी स्ट्रॉंग. फक्त आपल्याला कळायला पाहिजे की मी किती स्ट्रॉंग आहे ते. आता याच्या पलीकडे मी असं म्हणेन की एक प्रश्न मी विचारतो की शिक्षण कशासाठी घ्यायचं. आपण शिक्षण घ्यायचं म्हणतो पण शिक्षण कशासाठी घ्यायचं. तर याचसाठी शिक्षण घ्यावे की जीवन जगता यावे सुंदरपणे. आपलं जे जीवन आहे ते आपल्याला सुंदरपणे जगता यायला पाहिजे. याच्यासाठी आपण शिक्षण घ्यायला पाहिजे. दुबळेपणी घेतले आणणे त्याशी शिक्षण म्हणू नये. म्हणजे मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, मी हे करू शकत नाही, मी ते करू शकत नाही, मला हे हा म्हणतो, मला ते तो म्हणतो. आणि ह्या गोष्टीचा आपण जर आपल्याला जीवाला लावून घेतलं तर त्याला दुबळेपण म्हणतात. तर दुबळेपण घेतले आणणे त्याशी शिक्षण म्हणू नये. तेव्हा मी असं विद्यार्थी मित्रांना म्हणेन की तुम्ही स्ट्रॉंग व्हा. तुम्हाला वीक व्हायचं काहीच कारण नाही. का कारण नाही आहे? कारण तुमच्याजवळ क्षमता आहेत. थिंकिंग आहे, अंडरस्टँडिंग आहे, मोटरिंग आहे, अनालिसिस आहे, डिव्हायसिंग आहे, असेंबलिंग आहे, प्रेझेंटेशन आहे, इव्हॅल्युएशन आहे. या सर्व क्षमता तुमच्याजवळ आहे. तुम्ही 12वा वर्ग पास होता म्हणजे छोटी गोष्ट नाहीये. 12वा वर्ग पास होताना मी तर म्हणेन की ह्या संपूर्ण माझ्या PhD पर्यंत, मी पहिल्या वर्गापासून ते PhD पर्यंत जे शिक्षण माझं झालं त्याच्यामध्ये सगळ्यात कठीण माझ्या काळामध्ये 11वी मॅट्रिक होती. माझ्या काळात 11वी मॅट्रिक होती, नंतर BSc पॅटर्न होतं. आत्ताच्या काळामध्ये 12वी मॅट्रिक हे सगळ्यात कठीण शिक्षण आहे. याच्यापेक्षा पलीकडचं शिक्षण हे अगदी सोपं आहे. ज्यांनी 12वी मॅट्रिक व्यवस्थितपणे समजावून पास केली किंवा समजावून त्याचा अभ्यास केला त्याला पलीकडे शिक्षण अगदी सोपं आहे. घाबरून जायचं काहीही कारण नाही. पहिला मुद्दा मी तुमच्यासमोर प्रतिपादन करेन. तर कसं शिक्षण आम्हाला हवं आहे की उद्देशपूर्ण शिक्षण मला हवं आहे. कुठला उद्देश आहे की मला त्यांनी स्ट्रॉंग करावं, हे अभिप्रेत आहे. म्हणजे आधुनिक जीवन संघर्षात माणूस टिकावा आणि युगाचे आव्हान पेलण्यास तयार व्हावा
किंवा तो समर्थ व्हावा असं शिक्षण पाहिजे. आता आधुनिक युग म्हणजे काय, आता मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की काळ कसा बदलतो आहे. ह्या काळामध्ये 3 वर्षाला एक इंडस्ट्रियल रिव्होल्युशन येतो आहे. म्हणजे त्याची जी सायकल पूर्वी 150 वर्षाची होती, मग 50 वर्षे झाली, मग 15 वर्षे झाली, मग आता ही इंडस्ट्रियल रिव्होल्युशनची सायकल 3 वर्षाला किंवा 2 वर्षाला येते आहे. त्यामुळे मला आय हॅव टू बी ऑन दी टोज. मी असा गुपचूप कुठेतरी बसून राहून मला चालणार नाही. मग या आधुनिक संघर्षात माणूस टिकावा आणि युगाचे आव्हान पेलण्यास तयार व्हावा, समर्थ व्हावा असं मी म्हणेन. ही आपली एक सुप्त इच्छा असते. विद्यार्थी मित्रांनो, सर्जनता सर्जनता म्हणजे क्रिएटिव्हिटी, सर्जकता म्हणजे आर्टिक्युलेशन आणि गतिमानता, ह्या 3 गोष्टी म्हणजे तरुणाईचा धर्म आहे. कुठलाही तरुण असो, कुठल्याही देशातला तो तरुण असो, तर त्याच्याकडे काय आहे, त्याच्याकडे सर्जनता आहे म्हणजे क्रिएटिव्हिटी आहे. दुसरं त्याच्याकडे सर्जकता आहे म्हणजे त्याच्याकडे आर्टिक्युलेशन आहे. तिसरं त्याच्याकडे गतिमानता आहे. तो स्थिर झोपलेला नसतो, त्याला काहीतरी करायचं असतं, त्याला टाइमपास करायचा नसतो, त्याला काहीतरी क्रिएटिव्ह करायचं असतं, त्याला काहीतरी आर्टिक्युलेट करायचं असतं. ही गतिमानता त्याच्यामध्ये आहे आणि यालाच तरुणाईचा धर्म असे म्हणतात. आणि हा धर्म जपला पाहिजे. आणि हा धर्म जपण्याची क्षमता कोशामध्ये आहे, तो मार्ग शोधला पाहिजे. तर माझ्या पुढे काय आहे, 12वी झाल्यानंतर माझ्या पुढे काय आहे, पहिला विचार असा येतो की आपण लवकरात लवकर ग्रॅज्युएट झालं पाहिजे. मग लवकरात लवकर ग्रॅज्युएट कसं व्हायचं, तर आपल्या समोर BA, BSc, BCA, BCom, BCS ह्या गोष्टी आपल्याला ह्या डिग्रीज दिसतात. पण ह्या डिग्रीमध्ये जे विद्यार्थी ह्या डिग्री घेऊन नंतर 3 वर्षानंतर पास होतात, त्यांच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या साधारणपणे ग्रेड 2 लेव्हलच्या सर्व्हिसेस त्यांना मिळतात किंवा त्याच्यापेक्षाही कमी आजकाल, किंवा ग्रेड 1 तर क्वचितच, हार्डली काही विद्यार्थी, अगदीच हुशार विद्यार्थी असतील आणि एक्सेप्शनल ब्राईट स्टुडंट सोडले तर इतरांसाठी साधारणपणे दुय्यमच त्याला काय म्हणतो आपण नोकऱ्या त्यांना मिळतात. याच्या उलट जेव्हा आपण इंजिनिअरिंगचा विचार करतो तेव्हा इंजिनिअरिंग मध्ये एक तर क्षेत्र खूप मोठं आहे, वेगवेगळे आपल्याला ब्रँचेस आपल्या समोर पुढे मांडलेले आहेत. त्यापैकी आपल्याला आपल्या आवडीची ब्रँच किंवा आपल्या सोयीची ब्रँच किंवा आपल्या क्षमतेला जुळणारी ब्रँच आपण निवडू शकतो. त्या मानाने जो शॉर्टकट आहे, BA किंवा BSc किंवा BCA किंवा BCS किंवा BCom, कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी करावं, मी काही म्हणणार नाही. पण त्याच्यापेक्षा अधिक बरं किंवा अधिक चॅलेंजिंग किंवा अधिक त्याला काय म्हणतो आपण आनंददायी असं शिक्षण आपल्याला घ्यायचं असेल तर इंजिनिअरिंग मध्ये यायला काहीच हरकत नाही. खूप जण म्हणतात की आता इंजिनिअरिंग मध्ये सॅच्युरेशन आलं आहे आणि जॉब्स नाही आहेत, पण मी ह्या मताशी अजिबात सहमत नाही आहे. इंजिनिअरिंग मध्ये अजिबात सॅच्युरेशन आलेलं नाही आहे आणि इंजिनिअरिंग मध्ये जॉब्स प्रचंड अवेलेबल आहेत. फक्त आपल्याला आपल्या क्षमताची, आपल्या जाणीवा तपासल्या पाहिजेत आणि त्या जाणीवा तपासून, त्या क्षमता तपासून आपल्याला योग्य कुठली ब्रँच आहे त्याच्यावर विचार करून आपण ती ब्रँच घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आता 12वी नंतर काय करतात, आपल्याकडे अशी ओरड आहे साधारणपणे की शिक्षण खूप महाग आहे, शिक्षण खूप महाग झालं आहे इंजिनिअरिंगचं. मी तर म्हणेल की हे शिक्षण आपल्या देशामध्ये जितकं स्वस्त आहे तितकं इतर कुठल्याही देशामध्ये शिक्षण स्वस्त नाही. बऱ्याच लोकांना स्कॉलरशिप मिळतात, ओबीसीचं कन्सेशन मिळतं, SC STचं कन्सेशन मिळतं किंवा रिझर्वेशनचे कन्सेशन मिळतात, फी माफी मिळते, इतर स्कॉलरशिप मिळतात आणि काही जण जे उरलेले आहेत, ज्याला ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आपण म्हणतो, त्यांना मात्र थोडीशी फी 1 लाखापर्यंत द्यावी लागते. आता जर तुम्ही USAच्या एखाद्या युनिव्हर्सिटीशी कम्पेअर केलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याची फर्स्ट इयरची फी USA मध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं, सॅट करून तुम्ही कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये गेले तर तुम्हाला निदान 30 लाख रुपयाची फी पहिल्या वर्षी असते. किंवा पेस युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही IELTS करून गेले न्यूयॉर्कला तर तुम्हाला त्या ठिकाणी 52 लाखाची फी पहिल्या वर्षी असते. म्हणजे कुठे आपल्याकडे 1 लाख रुपये आणि कुठे 52 लाख रुपये, त्याची कम्पेरेबल नाहीये. मी असं म्हणेन, लोक म्हणतात की इंजिनिअरिंग एज्युकेशन खूप महाग आहे, इंजिनिअरिंग एज्युकेशन महाग आहे. मी म्हणेन ते अजिबात महाग नाही, अगदी स्वस्त आहे. जेव्हा तुम्ही इतर देशाशी किंवा कॅनडाशी कम्पेअर कराल
किंवा USA कम्पेअर कराल, ऑस्ट्रेलियाशी कम्पेअर कराल, तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे किती आपलं एज्युकेशन आणि सरकारने आपल्याला किती सोयी करून दिल्या आहेत ते आपल्याला लक्षात येतील. हा एक दुसरा मुद्दा मला सांगायचा होता. आणि तिसरं म्हणजे आता की आपल्या क्षमतेबद्दल मला बोलायला फार इंटरेस्ट आहे. त्या म्हणजे काय, एक क्षमता आपण म्हणतो की मॅथमॅटिकल थिंकिंग किंवा लॉजिकल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो, ती बऱ्याच जणांना वाटतं की माझं मॅथमॅटिक्स नीट नाही आहे. खरं म्हणजे त्याचं मॅथमॅटिक्स नीट असतं, पण तो मॅथमॅटिक्स मध्ये प्रॅक्टिस करत नाही. ती मॅथमॅटिक्स मध्ये थोडीशी प्रॅक्टिस केली तर त्याचं मॅथमॅटिक्स बरं होतं. सगळ्यात महत्वाचं तुमची क्षमता कुठली आहे की तुम्हाला समजून घेणं जमतं किंवा समजून देणं जमतं. ह्या 2 क्षमता खूप महत्वाच्या इंजिनिअरिंगसाठी. एक तर समजावून घेणे. आता काय समजून घेणे, तर मला काय करायचं आहे, तर मला कामाची प्रत सुधारायची आहे, मला वस्तूची प्रत सुधारायची आहे, मला मटेरियलचा वापर करायचा आहे आणि त्या मटेरियलची गुणवत्ता समजून घ्यायची आहे, त्या मटेरियलचे गुण समजून घेण्याचे आहे. आणि बरेचदा सिंगल म्हणजे मोनो मटेरियल्स असतात किंवा काही कंपाऊंड मटेरियल्स असतात. त्या कंपाऊंड मटेरियलच्या क्षमता काय, त्याचा वापर कसा करायचा, त्याच्या लिमिटेशन्स काय, या गोष्टी जो माणूस समजून घेऊ शकतो आणि जो समजल्यानंतर इतरांना समजून सांगू शकतो, तो इंजिनियर सहज होऊ शकतो असं मी म्हणेन. किंवा मी दुसऱ्या भाषेत असं म्हणेल की वारंवार एखादी गोष्ट करायची आहे आणि एखादी गोष्ट करायची आहे म्हणून आपण वारंवार आपल्या मनामध्ये काहीतरी विचार करतो आणि हा विचार जर दृढ केला तर त्याला पुढे जाऊन संकल्प असे म्हणतात. म्हणजे माझी गुणवत्ता मी खाली पडू देणार नाही, एवढी जिद्द बाळगली तर इंजिनिअरिंग होणं अगदी सहज शक्य आहे, सोपं आहे आणि पुढे जाऊन मी म्हणेल की ते आनंद देणार आहे. तर काय मला करायचं आहे की माझी गुणवत्ता मी खाली पडू देणार नाही. म्हणजे काय भाऊ, म्हणजे मला एखादी गोष्ट जी करावायची आहे किंवा माझ्याकडून जी करून कोणीतरी घेत आहे ती मला पूर्ण समजली पाहिजे आणि समजल्यानंतर मी ती रिप्रोड्यूस करता आली पाहिजे. तर ती रिप्रोड्यूस करता आली तर तो माणूस गुणवान समजतो आपण. थोडक्यात सांगायचं म्हणजे स्वामी विवेकानंदांनी खूप छान सांगितलेलं आहे. ते म्हणले की एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन विच इज ऑलरेडी देअर इन ए मॅन. त्या मनुष्यामध्ये हे परफेक्शन ऑलरेडी आहे, ते फक्त आपल्याला शोधायचं आहे असं स्वामी विवेकानंद म्हणतात. आणि पुढे जाऊन सत्यसाई बाबा काय म्हणतात की ते म्हणतात की कोणताही तुम्हाला सक्सेस हवा असेल तर तुमच्यामध्ये 3 गुण असणं आवश्यक आहे. एक म्हणजे प्युरिटी असणं आवश्यक आहे, दुसरं पेशन्स असणं आवश्यक आहे आणि तिसरं म्हणजे परसिव्हरन्स असणं आवश्यक आहे. याला दीज आर कॉल्ड थ्री पीज. पी म्हणजे पिलर, हे त्या सक्सेसचे पिलर आहेत. प्युरिटी, पेशन्स आणि परसिव्हरन्स, हे 3 जे पिलर्स आहेत हे सत्यसाई म्हणतात की हे 3 पिलर तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. आणि प्युरिटी म्हणजे काय, प्युरिटी तुम्हाला जर तुम्ही सत्य धारण करत असाल तर ती प्युरिटी येईल. तुम्ही सतत खोटेपणा करत असाल तर ती प्युरिटी कशी येणार. पेशन्स केव्हा येईल, पेशन्स तर तुम्हाला आपल्या सबुरी ज्याला म्हणतो आपण, की साईबाबांनी सुद्धा सबुरी बद्दल बोलले आहेत, तेही लक्षात घेतलं पाहिजे. आता अजून 2 उदाहरणे मी तुमच्या समोर देतो की कसं काय हे होत आहे, कसं काय जग चालतं आणि या जगामध्ये आपल्याला कुठे चांगले रिझल्ट मिळतात आणि कुठे चांगले रिझल्ट मिळत नाही. आपण असं कोणाला म्हणू नये, पण आपल्याला असं लक्षात येतं की क्लिनलीनेस नसतो, कुठे काहीतरी घाणेरडेपणा असतो, कुठे काहीतरी आपल्याला अपेक्षा असते की असं व्हायला पाहिजे, इतकी शुद्धता असली पाहिजे, पण तेवढी शुद्धता तिथे नसते. असं आपण जीवनामध्ये पाहतो आहोत. मला काय म्हणायचं आहे की मी एक उदाहरण देतो. बघा, गायक, वादक आणि कलाकार ही जी तत्परता, ही जी निष्ठा आणि तन्मयता आपल्या कार्यात दाखवतात, त्यामुळे काय होतं, आपल्याला ते गाणं बरं वाटतं. आपण त्या कलाकाराला हिरो म्हणायला लागतो. ऍक्च्युली तो कलाकार म्हणजे काय, साधा ऍक्टर असतो, तो काही हिरो नव्हे. तो गायक, वादक आणि कलाकार यांच्यामध्ये एक प्रकारची तत्परता असते, एक निष्ठा असते आणि तन्मयता असते. ते एकाने एक राग म्हटला तर त्याप्रमाणे तो जो ऍक्टर आहे तशी ऍक्शन करतो, ही तन्मयता असते. याच एकरूपतेचं प्रदर्शन कामगार आणि कार्यालयीन कर्मचारी दाखवू शकले
तर निकृष्ट दर्जाची किंवा दर्जांच्या सेवांची समस्याच नष्ट होऊन जाईल. जे आपण पाहतो की ही गोष्ट नीट नाही झाली, ती गोष्ट नीट नाही, कारण काय असतं, कारण ते एकरूपतेचं प्रदर्शन त्या ठिकाणी होत नाही. ती निष्ठाच तिथे नसते, ती प्युरिटी तिथे नसते, ते पर्सिव्हरन्स तिथे नसतं आणि म्हणून ते मिळत नाही. आता मी स्वतः प्रवरा रुरल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मार्गदर्शक म्हणून AICTE माझी नेमणूक केली असते. त्याच्या संयोगाने मला प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीमध्ये बरेचदा येण्याचा योग होतो आणि म्हणून मला या ठिकाणच्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. मी असं म्हणेन की गुणवत्तेच्या शिवाय शिक्षणाचा उपयोग नाही. सर्वात महत्वाचं काय असेल तर गुणवत्ता सगळ्यात महत्वाची आहे. ती गुणवत्ता कुठे पाहिजे तर टीचिंग लर्निंगची गुणवत्ता, म्हणजे टीचिंग आणि लर्निंग दोन, टीचिंग मध्ये गुणवत्ता पाहिजे, लर्निंग मध्ये गुणवत्ता पाहिजे. त्याच्यानंतर सोशल रिलेशनशिप मध्ये काय पाहिजे, सोशल रिलेशनशिप मध्ये ट्रुथफुलनेस पाहिजे. इव्हॅल्युएशन मध्ये सुद्धा पारदर्शकता पाहिजे. असं वाटायला नको की मी चांगलं केलं आणि मला नीट मार्क मिळाले नाही. इव्हॅल्युएशन मध्ये पारदर्शकता पाहिजे. ही पारदर्शकता आपल्या SPPU मध्ये आपल्याला दिसते. तिसरी गोष्ट मी असं म्हणेल की इंडस्ट्रियल रिलेशन्स चांगले पाहिजे. एखादं कॉलेज असलं त्या कॉलेजचे इंडस्ट्रियल रिलेशन्स चांगले पाहिजे. हे इंडस्ट्रियल रिलेशन्स केव्हा चांगले होतील, जेव्हा ट्रुथफुलनेस तुमच्यामध्ये असेल, जेव्हा तुम्ही त्यांची सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर कार्य करत असाल तर ती इंडस्ट्री तुमच्यामध्ये लक्ष देईल. अशा बऱ्याच इंडस्ट्रीचा सहयोग प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीमध्ये मला पाहायला मिळाला आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी आवर्जून म्हणेन की अशा इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला ऍडमिशन जर मिळत असेल तर निश्चितच प्रयत्न करावा. दुसरं उदाहरण मी देतो इथे. आता जसं मी वर दिलं की गायक, वादक आणि कलाकाराचं उदाहरण दिलं, त्याच्यामध्ये जी तत्परता, निष्ठा आणि तन्मयता असते, तसं एक दुसरं उदाहरण तुम्हाला देतो की जे आपण रोजच्या आपल्या याच्यामध्ये आपण पाहतो आहे, ते एकदम शिस्तीत आपलं शरीर चालतं. आपलं जे शरीर आहे ते एकदम शिस्तीत चालतं. कसं, एक डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, एक सर्क्युलेटिंग सिस्टम आहे, एक एलिमिनेशन सिस्टम आहे. या तिन्ही सिस्टीम एका पाठोपाठ कार्यान्वित होत असतात. त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग आहे, त्यांच्यामध्ये गेनिंग नॉलेज आहे, त्यांच्यामध्ये थ्रोईंग युजलेस थिंग, ज्या नको आहेत त्या गोष्टी बाहेर फेकून देणे, लघवी वाटे किंवा याच्या वाटे तुम्हाला त्या गोष्टी आपण बाहेर फेकतो. आणि सर्क्युलेटिंग गुड थिंग्स, म्हणजे जे आपण रक्त जे बनतं ते आपल्या शरीरभर सर्व हार्ट सर्वभर फिरवतं. आणि सर्क्युलेटिंग गुड थिंग्स ही सगळ्यात महत्वाची बाब या ठिकाणी मला दिसते. आणि हा जो सर्क्युलेशनचा भाग आहे हाच रामदास स्वामींनी वेगळ्या शब्दात सांगितलेला आहे. ते म्हणाले की आपण सर्वांचं सर्व भलं करू शकत नाही. बघा, सर्वांचं सर्व भलं आपण करू शकत नाही किंवा सर्वांचंच काही प्रमाणात भलं सुद्धा आपण करू शकत नाही. तेव्हा आपण पुष्कळांचं पुष्कळ भलं करू शकलो पाहिजे. बघा शब्दप्रयोग कसा आहे, पुष्कळांचं पुष्कळ भलं आपण करू शकलो पाहिजे. म्हणजे कसं, केव्हा भलं तुम्ही करू शकाल, जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग असाल तेव्हा तुम्ही इतरांचं भलं करू शकाल. तुम्ही स्ट्रॉंग आहे म्हणजे काय, तुमच्या क्षमता चांगल्या असल्या पाहिजे, तुम्ही त्या चांगल्या योजना तयार केल्या पाहिजे आणि तुम्ही त्या गोष्टी, एखादी गोष्ट करण्यासाठी तत्पर पाहिजे. तुमच्यामध्ये ती गोष्ट करायला तुमची निष्ठा जागृत असली पाहिजे आणि ते कार्य करण्यासाठी तुमची तन्मयता पाहिजे. या जर गोष्टी असतील, या जर गोष्टीचा आपण विकास केला तर तुम्हाला स्काय इज द लिमिट, मी असं म्हणेल. स्काय इज द लिमिट, तुम्हाला काही कुठे अडायचं कारण नाही आहे. आता इंजिनिअरिंग एज्युकेशन मध्ये आपण काय थोडंसं बोलूया. इंजिनिअरिंग एज्युकेशनचे टप्पे काय आहेत ते. आता बघा कसं आहे की ही प्रथम इथे सेमिस्टर सिस्टम असते. वर्षातून 2 परीक्षा होतात. पहिली 6 महिने एक परीक्षा सेमिस्टर 1 आणि दुसरी 6 महिने दुसरी परीक्षा सेमिस्टर 2. अशा 12वी नंतर 12+4 इयर्स असा हा कोर्स आहे. तर आत्ताचे विद्यार्थी जे जॉईन होतील 2020 आणि 2021 या सत्रामध्ये, ते 2024ला BE होणार, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग होणार. सगळ्यात प्रश्न काय विचारतात विद्यार्थी की आम्हाला जॉब्स मिळतील का. पहिला प्रश्न काय असतो समोर, पालकांचा किंवा विद्यार्थ्यांचा एक पहिला, आम्हाला जॉब्स मिळतील का. किंवा दुसरा प्रश्न असतो, एज्युकेशन कठीण आहे का. मी म्हणेल की तुम्हाला जॉब्स मिळतील. दुसरं असं मी म्हणेल की तुम्हाला की एज्युकेशन कठीण नाही. जेव्हा आम्ही BE झालो 1971 मध्ये, मी IIT मधून MTech झालो आणि त्याच्यानंतर मी IIT ला PhD केलं.
मी जर हे एवढं करू शकतो तर तुम्ही का करू शकत नाही हा प्रश्न येतो. मी काही खूप असा हुशार अशातला भाग नाही आहे. आय वॉज ऑल्सो अन ॲव्हरेज स्टुडंट. पण मी ते करू शकलो. कारण काय? कारण माझी जिद्द होती. कारण मी संकल्प केला होता की पीएचडी करायची किंवा एमटेक करायचं ते IIT मधूनच करायचं असं मी लक्षात घेतलं होतं. असं आपल्याला आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की कुठेतरी तुम्ही संकल्प करायला पाहिजे. निवड एज्युकेशन अजिबात कठीण नाही. बघा तुमच्याकडे अनालिटिकल थिंकिंग आहे आणि तुम्ही नसेल तर ते अनालिटिकल थिंकिंग तुम्ही डेव्हलप करू शकता. दुसरी सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की प्रेशर न घेता तुम्हाला अभ्यास करू शकले पाहिजे. प्रेशर घ्यायचं नाही. जर त्याचं अभ्यासाचं प्रेशर घेतलं तर तो अभ्यास अंगी लागत नाही. आणि ज्या कोणाजवळ अनालिटिकल थिंकिंग आहे आणि प्रेशर न घेता काम टाइम बाउंड आणि फ्री थिंकिंग ज्याच्याकडे आहे तो विद्यार्थी खूप सक्सेसफुल होतो. तिसरा प्रश्न असतो की आवड, माझ्या आवडीची ब्रँच मला घ्यायची आहे. आता आवड म्हणजे काय हे पहिले लक्षात घेतलं पाहिजे. आणि आवड निर्माण कशी होते? नवनवीन गोष्टी समजून घेताना ही आवड निर्माण होते. जे आपण पाहतो ते आपण समजतो, जे आपण समजतो त्याची आवड निर्माण होते. असा माझा अनुभव आहे. आवड ही आपोआप तयार होते. पाहिलं आपण एखादी गोष्ट पाहिली की त्याच्यावर आपण विचार करायला लागतो. आणि एकदा विचार करायला लागलं तर मग आपल्याला वाटतं की अरे हे बरं वाटतं जरा. ते तसा मनात विचार आला की आपण त्या आवडीच्या व्हेक्टरकडे वळतो आहे. आणि सर्वात महत्वाचं काय आहे की आपलं थिंकिंग किंवा आपल्या क्षमतेला आपण काय म्हणायला पाहिजे, कमी असं म्हणू नये, आपलं थिंकिंग हाय पाहिजे. थोडक्यात आवड म्हणजे जे तुम्ही पाहता तसे विचार तुमच्या डोक्यामध्ये येतात व त्या विचाराचे मंथन झाले की मग ती आवड तयार होते. आता मी जेव्हा जॉईन झालो 1973 साली आफ्टर माय एमटेक फ्रॉम बॉम्बे IIT, मला टीचिंगची अजिबात आवड नव्हती आणि मला इंडस्ट्रीमध्ये जायचं होतं. पण माझी आई म्हणली की मला बाबू म्हणायचे माझ्या घरी. मला म्हणाले की बाबू तू अमरावतीमध्ये जी काही नोकरी असेल ती नोकरी कर, बाहेर कुठे जाऊ नको. मग आता अमरावतीमध्ये मला काय मिळणार होतो म्हणून मी अमरावतीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सहज भेटायला गेलो तर आमचे टीचर, आमचे हेड ऑफ डिपार्टमेंट मला म्हणाले की तुम्ही घाटोळ इथे जॉईन होता का? तर मी म्हटलं हो, तो काही हरकत नाही. तेव्हा मी तिथे असिस्टंट लेक्चरर म्हणून जॉईन झालो. मला टीचिंगची अजिबात आवड नव्हती बरं का. आणि आय हॅव जॉईन इन द डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. आय हॅड इंटरेस्ट इन इलेक्ट्रॉनिक्स. मग त्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधलं इलेक्ट्रॉनिक्स मी शिकवत असेल. आणि पलीकडे मी जाऊन बेस्ट टीचर 1999 मध्ये झालो आहे. बेस्ट टीचर अवॉर्ड मला मिळालं महाराष्ट्र शासनाचं. म्हणजे आवड नसताना सुद्धा मी 1999 ला बेस्ट टीचर अवॉर्ड झालो. म्हणजे कसं काय शक्य आहे? हे शक्य कशावर आहे? हे तुमच्या निष्ठेवर शक्य आहे. हे तुमच्या तन्मयतेवर शक्य आहे. हे तुमच्या ज्या क्षमता आहे त्या क्षमता तुम्हाला एक्सपॅन्ड करायच्या आहे. त्या क्षमता तुम्ही एक्सपॅन्ड केल्या तर नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळतो. आणि मग पलीकडे मी बेस्ट ऍडमिनिस्ट्रेटर झालो. COEP चा प्रिन्सिपल होतो. COEP ला मी ऑटोनॉमी मिळवून दिली आणि त्याच्यानंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचा मी व्हाईस चान्सलर झालो. आता हे होत असताना मी काय केलं? प्रत्येक ठिकाणी एकच गोष्ट मी पाहिली. मी फार काही खोलात जात नाही. मी म्हणालो की फक्त गुणवत्ता जपली पाहिजे. गुणवत्ता जपून मी माझा प्रवास सुरू केला. तेव्हा मी ह्या पदापर्यंत जाऊन पोहोचलो. सांगायचा हेतू हा की आवडीचे बीज पेरले जाते. प्युरिटी, पर्सिव्हरन्स, पेशन्स ने ते जोपासले जाते आणि मग ते तुम्ही तुमचा प्राण त्यात ओतता तेव्हा त्याला सक्सेस असे म्हणतात. तो सक्सेस तुमच्या हाताशी येतो. आणि परत परत तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की बाबा प्युरिटी म्हणजे काय? एखादं गणित तुमच्या समोर दिलं तर ते गणित तुम्ही तुमच्या मनाने सोडता तुम्हाला आलं पाहिजे. तुम्हाला इकडे पुस्तकात पाहून किंवा वहीत पाहून सोडवलं तर त्याला काही अर्थ राहत नाही. तर आता मी तुम्हाला इंजिनिअरिंग एज्युकेशनचे थोडक्यात टप्पे सांगितले. पलीकडे मी असं म्हणेन की तुमच्यामध्ये रिसर्च कॅपॅसिटी असते पण ती तुम्हाला माहित राहत नाही. तुम्ही त्याची जाण तुम्हाला राहत नाही की माझ्यामध्ये काय रिसर्च कॅपॅसिटी आहे. मी नवीन संशोधन करू शकतो. माझी क्षमता नवीन संशोधन करण्याची आहे पण त्याला चालनाच आतापर्यंत कधी मिळाली नाही.
तेव्हा तुम्हाला त्या सुप्त शक्ती आहे तुमच्यामध्ये त्या काही माहित नाही. नवीन तुम्ही काय करणार, तर त्या सगळ्यात डोक्यामध्ये असतो की मला चांगला जॉब मिळाला पाहिजे. सगळ्यांच्याच घरामध्ये असाच प्रश्न असतो की याला चांगला जॉब मिळाला पाहिजे, हा आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे, असं शिक्षण द्या. तर असं शिक्षण घेण्यासाठी आज बघा काही वाटा काही अशा उपलब्ध आहेत. त्यापैकी इंजिनिअरिंग ही एक खूप चांगली ब्रँच किंवा खूप चांगली शाखा आपल्याला आपण निवडू शकतो आणि याच्यामध्ये आपण आपलं पुढचं कर्तव्य किंवा पुढचं जीवन चांगल्या रीतीने घालवू शकतो असं मी अगदी अधिकारवाणीने सांगेन. मी रिसर्च बद्दल आता बोलत होतो की नवनवीन अप्लिकेशन शोधावे लागतात. नवीन टेक्नॉलॉजीचा वापर इतर क्षेत्रामध्ये आपण करू शकतो. टेक्नॉलॉजीचा कुठे वापर करणार, कृषी क्षेत्रामध्ये आपण वापर करू शकतो, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये वापर करू शकतो, टेक्सटाईल मध्ये करतो, न्यूक्लिअर एनर्जी मध्ये करतो, वॉटर सप्लाय मध्ये करतो, सॅनिटेशन मध्ये करतो, इरिगेशन मध्ये करतो. अशा प्रत्येक ठिकाणी तुम्ही पहा की ज्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इंजिनिअरिंग आहे किंवा कॉन्झर्वेशन ऑफ वॉटर आहे किंवा बऱ्याच गोष्टी आहे, ऑटोमोबाईल आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग्स आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स आहे, डॅम्स आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा आपण जेव्हा विचार करतो, ज्या गोष्टी आपल्या घराच्या बाहेर पडल्याबरोबर आपल्याला दिसतात ते सगळं इंजिनिअरिंगचं जग आहे बरं का. तेव्हा मी असं म्हणेन की बाबा आपल्या रिसर्च कपॅसिटीचा मागोवा आपण कधी घेतलाच नाही. याची संधी इंजिनिअरिंग मध्ये प्राप्त होते आणि ती कशी प्राप्त होते, तर ती टीम वर्क मध्ये काम करण्यामुळे प्राप्त होते. इतर ठिकाणी तुम्हाला टीम वर्क इतकं करता येत नाही की जितकं आपण टीम वर्क इंजिनिअरिंग मध्ये करू शकतो. आता पुढे जाऊन मी काय म्हणेन, परत मी त्याच प्रश्नावर येतो. कुठला प्रश्न येतो, शिक्षण कशासाठी घ्यायचं. तुम्ही मला हा एकच एक प्रश्न तुम्ही काय विचारता. बघा, आपण पुढे जायचं किंवा आपण आपले पुढचे 4 वर्ष शिक्षणामध्ये घालवायचे, पुढचे 6 वर्ष शिक्षणामध्ये घालवायचे, कधी कधी पुढे जाऊन 9-10 वर्ष शिक्षणामध्ये घालवायचे. तर ते कशासाठी घालवायचे, तर शिक्षणाने आपण जाणीव संपन्न झालं पाहिजे आणि शिक्षणाने आपण ज्ञान संपन्न झालं पाहिजे, हे तर आहेच. पण शिक्षणानंतर आपल्याला सामान्य जीवन जगता आलं पाहिजे. हवेत चालायची गरज नाही आहे. शिक्षणानंतर आपल्याला सामान्य जीवन जगता आलं पाहिजे, हे तितकेच महत्वाचे आहे. कोणीतरी असं म्हटलं आहे कि फरिश्तों से बेहतर है इंसान बनाना, पर उसमें पड़ती है मेहनत ज्यादा. फरिश्तों से बेहतर है इंसान बनाना, पर उसमें पड़ती है मेहनत ज्यादा. त्याच्यात मध्ये जर तुम्हाला इंसान व्हायचं असेल, तुम्हाला मनुष्य व्हायचं असेल, तुम्हाला हेल्पर व्हायचं असेल, तुम्हाला लोकांची मदत करायची असेल, पुष्कळांसाठी पुष्कळ तुम्हाला काम करायचं असेल, तर तुम्हाला काय केलं पाहिजे, तर तुम्हाला तुम्ही मेहनत घेतली पाहिजे. तर ह्या आधुनिक जीवन संघर्षात मनुष्य टिकावा आणि युगाचे आव्हान पेलण्यास समर्थ व्हावा, असं तुमच्या मनामध्ये निश्चित कुठेतरी येईल. आणि विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीत हा बदल आणणे, त्यांना खऱ्या आवाज येत नाहीये. हॅलो, आवाज येतोय? आवाज येतोय? कुठेतरी इंटरप्शन येतोय आवाज. ओके ओके. असं म्हणेन की विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीत बदल घडवून आणणे, त्यांना खऱ्या व मूलभूत अभ्यासाची दिशा दाखवणे आणि शिक्षण प्रणाली तयार करणे, अशीच शिक्षण प्रणाली तयार करण्यात आली आहे. आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांचा क्रमांक भारतामध्ये बराच उचलला बरं का. आणि आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपल्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी आपण आहोत आणि आपल्या सर्व काही डिग्री आपण घेऊ, सावित्रीबाई फुले विद्यापीठाची आपल्याला गुणवत्तेचा वास त्याला लागलेला असेल. तर ह्या गुणवत्तेची पाठराखण करण्यासाठी डॉक्टर संजय गुल्हाने, डॉक्टर वाय.आर. खर्डे, डॉक्टर के.टी.व्ही. रेड्डी हे सतत अभ्यास करत असतात. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी किंवा विद्यार्थ्यांना किंवा उत्कृष्ट विद्यार्थी आपण कसे बाहेर काढू शकू याच्याबद्दल बऱ्यापैकी काय म्हणतो आपण, डिसिप्लिन किंवा रिमूव्हल ऑफ इग्नोरन्स किंवा डेव्हलपमेंट ऑफ अंडरस्टँडिंग किंवा काय म्हणतो आपण टॉलरन्स किंवा काय म्हणतो आपण त्याला परफॉर्मिंग वन्सच ड्युटी, या सर्व गोष्टी, या सर्व व्हॅल्यूज ह्या संस्थेमध्ये आपल्याला दिसतात.
तर जग कुठे चाललं आहे हे पाहायला पाहिजे. आता मी म्हणलं की पूर्वी जे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन व्हायचं 150 वर्षापूर्वी, 150 वर्षानंतर एक इंडस्ट्रियल रिव्होल्युशन यायचं, नंतर 50 वर्षानंतर यायला लागलं, नंतर 15 वर्षानंतर यायला लागलं, आता ते 3 वर्षांनी यायला लागलेलं आहे. म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मध्ये एवढा झपाट बदल होतो आहे. हा बदल इंजिनिअरिंग, सायन्स अँड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी याच्यामुळेच होतो आहे. तर आता ब्रँचेस बद्दल मी थोडस याच्या पलीकडे बोलतो. ब्रँचेस साधारणपणे विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर असतात की मेकॅनिकल इंजिनिअरिंग असतं, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असतं, इलेक्ट्रॉनिक्स हा विषय असतो, सिव्हिल इंजिनिअरिंग असतं, इन्स्ट्रुमेंटेशन असतो, कम्प्युटर्स असतात, IT असतं, कुठे केमिकल इंजिनिअरिंग असतं. ह्या जनरल ब्रँचेस इंजिनिअरिंगच्या आपण बोलणार आहोत. आता बघा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही अगदी जुनी ब्रँच आहे. मेकॅनिकलचे आधी सिव्हिल इंजिनिअरिंगची ब्रँच आहे. रुरकी युनिव्हर्सिटी जेव्हा स्थापन झाली 1852 ते 1854 या काळामध्ये रुरकी युनिव्हर्सिटी, मद्रास इंजिनिअरिंग कॉलेज, बंगालचं कॉलेज आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे हे स्थापन झाले 1954 ला. आणि तेव्हा पहिली जी ब्रँच उघडली असेल ज्यांनी, तर ती सिव्हिल इंजिनिअरिंगची ब्रँच उघडली होती. आणि त्याच्यानंतर मग मेकॅनिकल इंजिनिअरिंग पुढे आलं. आणि ह्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये काय काय येतं, तर विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून बघतो आहे की एक विद्यार्थी त्या ब्रँचकडे कसं बघतो. तो बघतो की याच्यामध्ये बॉयलर्स आहेत, हीट इंजिन आहे, ऑटोमोबाईल आहे, रोबोटिक्स आहे, हायड्रॉलिक्स आहे, या गोष्टी तुम्हाला दिसतात. किंवा मशीन डिझाईन आहे, किंवा CNC आहे, वेल्डिंग आहे, लेथ्स आहे, किंवा असेंब्ली लाईन वरती काम करणारी सारी जी उपकरणे आहेत ती आहेत. पण त्याच्या मागे जी प्रणाली असते ती प्रणाली ह्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये शिकतात. आता सध्या आपल्याला हीट इंजिनचा वापर कमी होताना दिसतो. याच्या प्रकारामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. बॉयलर्स मध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. आणि ह्या जो कोर्स आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा, याला समजण्यासाठी थोडस मॅथमॅटिक्सची गरज पडते. असं म्हणते की खूप मॅथमॅटिक्स ची गरज पडते असं मी म्हणणार नाही, पण थोडस मॅथमॅटिक्सची याला गरज पडते. आणि ह्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगला रिसर्च साठी भरपूर वाव आहे. ही एक अप्लिकेशन ओरिएंटेड ब्रँच आहे. आणि जॉब्स मध्ये ऑलमोस्ट ऑल मेकॅनिकल इंजिनियर्स आर गुड सॉफ्टवेअर इंजिनियर्स. मी काय पाहिलं गेल्या 10-15 वर्षामध्ये की ऑलमोस्ट ऑल मेकॅनिकल इंजिनियर्स आर गुड सॉफ्टवेअर इंजिनियर्स. त्यांनी खूप छान सॉफ्टवेअर मध्ये काम केलेलं आहे. कारण काय, त्यांना इंजिनिअरिंगची मूलभूत जाणीव झालेली असते आणि मॅथमॅटिक्स त्यांनी आपलं सुधरवत आणलं असतं. आणि त्याच्यानंतर मग सॉफ्टवेअर जेव्हा त्यांच्या हाती येतं तेव्हा त्यांना ते सॉफ्टवेअर वापरणं सोपं जातं, कारण त्यांचे फंडामेंटल्स क्लिअर झालेले असतात. तर अशी ही मेकॅनिकलची ब्रँच आहे. त्याला BE मेकॅनिकल असं आपण म्हणतो. आता पुढच्या डिकेडमध्ये बऱ्याच फरक पडणार आहे, ज्याला आपण 2021 ते 2030 असा टप्पा म्हणू. त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की स्पेस इंटरनेट आलेलं आहे, डोमेस्टिक रोबोट्स आलेले आहे, घराचे झाड झूड, घराचं क्लिनिनेस, घरामध्ये पेंटिंग किंवा बऱ्याचशा गोष्टी हे रोबो करतील. 3D प्रिंटिंग मुळे आमूलाग्र बदल होतो आहे. एखादं आपल्याला प्रॉडक्ट तयार करायचं असेल तर 3D प्रिंटिंग मुळे आपल्याला फॉर्मॅटिंग किंवा फॉर्मिंग एकदम सोपं जातं. आता हायपरलूप आलेले आहे ट्रान्सपोर्टेशन साठी. ड्रोन ची डिलिव्हरी सध्या शक्य होते आहे. किंवा आता व्हर्च्युअल क्लासरूम्स आलेले आहेत. किंवा आता आपण स्पेस टुरिझम बद्दल बोलतो आहे. म्हणजे मागच्या 10 वर्षाचं जग आणि पुढच्या 10 वर्षाचं जग याच्यामध्ये आमूलाग्र बदल आहे, आमूलाग्र बदल होणार आहे. आणि तुम्हाला मी काय मगाशी उदाहरण दिलं की जो मोबाईल मी 2-3 वर्षापूर्वी वापरत होतो तो मोबाईल आता मला वापरावासा वाटत नाही. जो लॅपटॉप मी 4-5-6 वर्षापूर्वी वापरत होतो त्याची हार्ड डिस्क मला आता पुरत नाही. त्यामुळे काय, कारण याच्या आहे. समोर काय आहे की 2024 ते 2034 हा तुमचा पहिला टप्पा असेल. 2000 ज्याला पायलट म्हणतो, 2034 ते 2044 हे तुमचं दुसरं डिकेड असेल.
44 ते 54 हे तिसरं डिकेड असेल. आणि पुढे तर माझ्या डोक्यातच येत नाही की चौथं डिकेड, 5वं डिकेड मध्ये इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी यांचा वापर कुठल्या कोणत्या प्रकारात होईल हे मला सांगणं तरी कठीण आहे. बघा, आज मुंबई ते पुणे हे अंतर जर हायपर लूप आलं तर 20-25 मिनिटात त्याचा ट्रॅव्हल टाइम असेल. आता सध्या मी जेव्हा ट्रॅव्हल करायचो तेव्हा मला 5-5.5 तास लागायचे. आता मी कारने जातो, मला 3-3.5 तास लागतात. आणि मुंबई ते दिल्ली एवढं अंतर साधारण 2-2.5 तासामध्ये त्या हायपर लूप मध्ये तुम्हाला अचीव करता येईल. आणि आम्ही काय म्हणतो की ऑल विलेजेस विल बी कनेक्टेड बाय फायबर नेटवर्क. सध्या आपल्याकडे थोडीशी वणवण त्याची आहे, पण एक 2-4-5 वर्षामध्ये तुम्हाला असं दिसेल की सर्व विलेजेस हे फायबरनी कनेक्टेड झालेले आहे. सर्व हॉस्पिटलमध्ये चेंज झालेला आहे. हा हॉस्पिटल चेंज होतो, त्याच्यामध्ये एअर कंडिशनिंग आहे, ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग जातं. जी प्रकाशाची योजना आहे किंवा जे इक्विपमेंट्स आहे ते इलेक्ट्रॉनिक्स कडे जातात. जे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आहे, ज्या खोल्या बांधलेल्या आहेत, ज्या क्लास तिथे जे हॉस्पिटलमध्ये ज्या रूम्स बांधलेल्या आहेत वेगवेगळ्या कामासाठी, ऑपरेशन थिएटर्स बांधलेले आहेत, ते सिव्हिल इंजिनिअरिंग कडे जातं. असं हे कोऑर्डिनेटेड काम आहे. एक हॉस्पिटल म्हणजे निव्वळ मेकॅनिकल इंजिनिअरिंग काम नाही, किंवा एक हॉस्पिटल म्हणजे किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा एक टेलिकम्युनिकेशनचं काम नाही. हे कोऑर्डिनेटेड सगळं काम होतं. उद्या आपण काय म्हणणार की बा आमचं पुणे शहर तर आम्ही म्हणतो की स्मार्ट सिटी म्हणून होणार आहे. आता आम्हाला ते स्मार्ट सिटी म्हटलं की हसू येतं, पण एक 5 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर जेव्हा ते स्मार्ट सिटी होऊन जाईल, जेव्हा या ठिकाणी मेट्रो धावेल, जेव्हा या ठिकाणी मुंबई ते पुणे जेव्हा हायपरलूप मधून लोक प्रवास करायला लागतील, तेव्हा आम्हाला कळेल की हा जो इंजिनिअरिंगचा आविष्कार आहे त्यांनी काय काय कशा गोष्टी घडून आणल्या त्या. आणि पलीकडे जाऊन मी म्हणेल की स्मार्ट सिटीज नंतर काय होईल, रिमोटली कंट्रोल्ड हेवी मशिनरी. ज्या हेवी मशिनरी आता जरी तुम्ही मर्सिडीजच्या शॉप मध्ये गेले किंवा तुम्ही गेला तर तुम्हाला दिसेल की हार्डली तिथे काही एक 5-10 लोक काम करताना दिसतात. बरेचसे रोबो तिथे लागलेले आहेत, आणि त्या रोबोचा वापर करून ती गाडी बाहेर पडते. तर ह्या सगळ्या गोष्टी, हे रोबोटिक्सचं ज्ञान, हे हिट इंजिनचं ज्ञान, बॉयलर्स, ऑटोमोबाईल्स, रोबोटिक्स, हायड्रॉलिक्स, मशीन डिझाईन, CNC, वेल्डिंग, या सर्व गोष्टींचं ज्ञान या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये येतं. हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकत असताना मॅथमॅटिक्स त्याचा आपोआपच पक्क होतं, सुदृढ होतो. पूर्वी आपल्याला वाटतं की हे डिफरन्शियल इक्वेशन कठीण आहे, पण डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला सोपं वाटतं, कारण त्याचा सराव झाला की ते डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला सोपं वाटतं, असा माझा अनुभव आहे. आणि पूर्वी इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही ब्रँच फक्त COEP मध्ये होती. अगदी सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा जर आपण विचार केला तर ही ब्रँच मध्ये फक्त होती. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, तसं इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये फारसा फरक नाही. कम्युनिकेशनचा पार्ट थोडा टेलिकम्युनिकेशन मध्ये जास्त येतो. तर याच्यामध्ये काय काय येतं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये? तर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस येतात, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स येतात, इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स येतात, इंटिग्रेटेड सर्किट्स येतात, VLSI डिझाईन येतं, मायक्रो प्रोसेसर येतात, मायक्रो कंट्रोलर्स येतात, आणि त्यांना लागणारं प्रोग्रामिंग येतं. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना लागणारं प्रोग्रामिंग येतं. पूर्वी काय म्हणायचो आम्ही इलेक्ट्रॉनिक्स या डिपार्टमेंटला, ENTC डिपार्टमेंटला, आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काय म्हणायचे, याला रेडिओ डिपार्टमेंट म्हणायचे, किंवा ते रेडिओच्या पलीकडे त्यांची थिंकिंगच नव्हतं. रेडिओ वॉज द अल्टिमेट थिंग इन दी वर्ल्ड. आणि रेडिओ त्या डिपार्टमेंटलाच पूर्ण रेडिओ डिपार्टमेंट. अजूनही काही जुने आमचे चपराशी किंवा आमचे काही मंडळी भेटले तर ते म्हणतात ते रेडिओ डिपार्टमेंट. त्याच्यानंतर TV आले, त्याच्यानंतर साऊंड कम्युनिकेशन आलं, त्याच्यानंतर व्हिडिओज आले, त्याच्यानंतर सीमलेस व्हॉइस आणि साऊंड हे कम्युनिकेशन आलं, आणि त्याच्यानंतर ब्रॉडबँड आला. 1G, 2G, 3G, 4G, 5G ह्या सगळ्या आता Gच्या टेक्नॉलॉजी आल्या आहेत. आणि ह्या दिशेने याची वाटचाल आहे, त्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनची ह्या दिशेने वाटचाल आहे. म्हणजे काय, मशीन टू मशीन लर्निंग आहे. त्याला काय म्हणतो आपण, मशीन टू मशीन लर्निंग सारखं सेन्सर टू सेन्सर कम्युनिकेशन आहे. या ज्या गोष्टीमुळे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा इन्स्ट्रुमेंट, जगातले सर्व बदल जे दिसतात आपल्याला त्याच्या मागे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे. किंवा मी दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हणेल की आजचा जगाचा तो प्राण आहे. जर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आपण याच्यातून काढून टाकलं तर आपल्याला ते जग कसं दिसेल इकडे लक्ष द्या. जर आपण
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स हा विषय किंवा ही प्रणाली या जगातून बाहेर काढून टाकली तर ते जग आपल्याला कसं दिसेल, एखादं निर्जीव जग असल्यासारखं वाटेल आपल्याला ते. म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीचा हा सगळा आविष्कार आहे. आणि फक्त इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच जी आहे त्याच्यामध्ये कम्युनिकेशनचा पार्ट थोडा कमी असतो, परंतु इतर पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा भाग त्याच्यामध्ये किंवा मायक्रो प्रोसेसरचा भाग किंवा मायक्रो कंट्रोलरचा भाग थोडा जास्त असतो. अशी ही ब्रँच आहे. आणि ही ब्रँच मध्ये सुद्धा ही ब्रँच घेतल्यानंतर आणि ज्या लोकांमध्ये थोडीशी प्रोग्रामिंगची आर्ट आहे अशा विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना थोडंसं थिंकिंगची आर्ट आहे, ज्यांना थोडंसं लॉजिकल थिंकिंग येऊ शकतं किंवा थोडा प्रयत्न केला तर लॉजिकल थिंकिंग मध्ये जो प्रगती करू शकेल असे विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स या ब्रँच मध्ये आले तर त्यांना काही कधी कमी पडेल असं मला वाटत नाही. अबंडंट जॉब्स आर अवेलेबल. वेगवेगळ्या प्रणाली, वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या निर्मिती आता आपल्याला दर 2-3 वर्ष आठ दिसतात. त्याच्यामुळे जॉब्स काही कमी होतील असं मला वाटत नाही. उलट मी असं म्हणेन की जॉब्स हे वाढतील, फक्त आपल्याला थोडंसं आपला स्किल बेस वाढवला पाहिजे. दुसरी अशी एक ब्रँच मी तुम्हाला सांगतो की इन्स्ट्रुमेंटेशन. ही एक खूपच सुंदर ब्रँच आहे. जनरली मंडळी इकडे लक्ष देत नाही. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या तीन याचं ब्लेंड असलेली ही ब्रँच आहे. त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर सुद्धा आहे, प्रोग्रामिंग सुद्धा आहे. सगळ्यात महत्वाचं ह्या ब्रँचचा प्राण म्हणजे सेन्सर्स आहे. वेगवेगळ्या टाईपचे ऑप्टिकल सेन्सर्स म्हणा, प्रॉक्सिमिटी सेन्सर्स म्हणा, टेम्परेचर सेन्सर्स म्हणा किंवा प्रेशर सेन्सर्स म्हणा किंवा मेजरमेंट ऑफ स्पीड म्हणा किंवा व्हेलॉसिटी म्हणा किंवा मेजरमेंट ऑफ ऍक्सेलरेशन म्हणा किंवा काय म्हणू आपण, या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव किंवा हे सेन्सर्स आता प्रगत सेन्सर्स आपल्याला मिळायला लागलेले आहे. मी सुद्धा जेव्हा हँडबुक उघडून पाहतो तेव्हा माझ्या काळाचे सेन्सर आता मला कुठे दिसतच नाही. माझ्या काळाची ज्या गोष्टी करत होतो त्या गोष्टी आता अगदी पार बदलून गेलेल्या आहेत. आणि जॉब्स मध्ये काय, यांना कशी जॉब मिळतील, त्यांना प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळतो, यांना सेल्फ एम्प्लॉयमेंट मध्ये खूप वाव आहे आणि यांना सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग मध्ये खूप वाव आहे. आणि हे सर्व जॉब्स, इन्स्ट्रुमेंटेशनचे विद्यार्थी म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विद्यार्थी म्हणा, हे सर्व जॉब्स हे रिस्पेक्टेबल जॉब्स आहेत. आता जेव्हा आपण बीएससी, बीकॉम आणि बीए आणि बीसीएस आणि याच्याशी कम्पेअर करतो तेव्हा त्या ठिकाणी मिळणारे जॉब्स आणि बी झाल्यानंतर मिळणारे जॉब्स याच्यामध्ये आमूलाग्र बदल आहे. कारण ह्या कॉलेजचं इंडस्ट्रियल रिलेशनशिप असतं, ह्या कॉलेजचं IIT-शी रिलेशनशिप असतं, IIT-च्या अल्युमनानी काय काय गोष्टी या ठिकाणी व्हाव्यात म्हणून त्यांनी सुद्धा लक्ष घातलेलं असतं. या अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना करायला मिळतात आणि त्यामुळे मग त्यांच्या क्षमता वाढतात. एक ब्रँच आता थोडीशी मी असं म्हणेन, केमिकल इंजिनिअरिंग बद्दल मला खूप काही आयडिया नाही, पण मी म्हणेन की केमिकल प्रोसेसेसचा हा अभ्यास आहे, केमिकल रिॲक्शनचा हा अभ्यास आहे किंवा कंट्रोल ऑफ रिॲक्शनचा हा अभ्यास आहे किंवा डेव्हलपमेंट ऑफ प्रोसेसेस टू हँडल द एंटायर रिॲक्शनचा भाग आहे. असा हा भाग केमिकल इंजिनिअरिंग मध्ये येतो. अप्लाइड बेस असणारी ही ब्रँच आहे. केमिस्ट्री त्याचं बरं आहे, केमिस्ट्रीमध्ये ज्याला रुची आहे आणि याच्यामध्ये फारसं मॅथमॅटिक्स लागत नाही. प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये खूप जॉब्स यांना मिळतात, फॅक्टरीजमध्ये जॉब मिळतात आणि त्या प्रमाणात गणित याच्यामध्ये थोडंसं कमी वापरतात, पण रिॲक्शनचा अभ्यास मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करावा लागतो. आता पलीकडे जाऊन मी काय म्हणेल की या ब्रँचेस मी तुम्हाला मेकॅनिकल बद्दल बोललो, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन बद्दल बोललो, इलेक्ट्रिकल बद्दल अजून काही फारसं मी बोललो नाही, पण मला बोलायची इच्छा आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सुद्धा ही खूप चांगली ब्रँच आहे, मूळ ब्रँच आहे ही. इलेक्ट्रॉनिक्सचा जन्म इलेक्ट्रिकल मधून झाला, इन्स्ट्रुमेंटेशनचा जन्म इलेक्ट्रिकल मधून झाला, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा जन्म झाला आणि बऱ्याचशा गोष्टी जन्म घालणारी ही मूलभूत अशी ब्रँच आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तर त्याच्यामध्ये मशीन्स, AC मशीन्स, DC मशीन्स शिकतात. फंडामेंटली एनर्जीशी संबंधित ब्रँच ही आहे, इलेक्ट्रिकल एनर्जीशी संबंधित ब्रँच आहे, ज्याला आपण जनरेशन म्हणतो, ज्याला आपण ट्रान्सपोर्टेशन म्हणतो किंवा ज्याला आपण डिस्ट्रीब्युशन म्हणतो. तर जनरेशन, एक ट्रान्सपोर्टेशन आणि डिस्ट्रीब्युशन या तीन गोष्टी या एनर्जीमध्ये खूप महत्वाच्या आहेत. आणि
पलीकडे जाऊन सोलर सिस्टीम, ज्याला आपण अनकन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस, सोलर सिस्टम आहे, सोलर पॉवर आहे, विंड पॉवर आहे, याच्यामध्ये अभ्यास होतो. पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की ट्रान्सफॉर्मर्स यांचा मुख्य एक उपकरण असतं ट्रान्सफॉर्मर, त्याचा याच्यामध्ये अभ्यास असतो. फंडामेंटली ही ब्रँच थोडंसं मॅथमॅटिक्स याच्यामध्ये येतं, फार येत नाही, पण जर लक्ष घातलं, मी स्वतः बी इलेक्ट्रिकल आहे, मी स्वतः मी एमटेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे आणि PhD इलेक्ट्रिकल, त्या तिन्ही डिग्री ज्या ह्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या आहे. थोडंसं मॅथमॅटिक्स किंचित ह्या ठिकाणी लागतं. आपण सारी उपकरणं पाहतो, फॅन्स पाहतो, वॉशिंग मशीन्स पाहतो, गिझर्स पाहतो, कूलर्स पाहतो, फ्रीजर्स पाहतो, ऑटोमोबाईलच्या बॅटरी ओरिएंटेड मोटर्स पाहतो, रिचार्जेबल बॅटरीज पाहतो, ऑटोमॅटिक लाइटिंग सिस्टम्स पाहतो, देन ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टम्स म्हणतो आपण. तर या सर्व गोष्टीचा अंतर्भाव या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये होतो. तर ही जी सिस्टमॅटिक थिंकिंग याच्यामध्ये डेव्हलप करण्यात आलेलं आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये, त्याचा पलीकडे जाऊन वापर करून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही ब्रँच झाली, इलेक्ट्रिकल ही ब्रँच झाली, इन्स्ट्रुमेंटेशन ही ब्रँच झाली. मी असं म्हणेल की ही मुख्य ब्रँच आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही मुख्य ब्रँच आहे. ह्या ब्रँचचा स्कोप कधीच कमी होणार नाही आणि जॉब MSME मध्ये मिळू शकतील. स्वतःचा आपण एखादा उद्योग आपण टाकू शकतो किंवा पलीकडे जाऊन एखाद्या कंपनीचा तो विद्यार्थी CEO सुद्धा होऊ शकतो. तो कसा होतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, हे सर्व सांगत असताना मी एक गोष्ट विसरलो की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलं आहेत आणि मुली आहेत. मुलींसाठी काही ब्रँचेस थोड्याशा महत्वाच्या मला वाटतात आणि मुलांसाठी काही ब्रँचेस महत्वाच्या वाटतात. मुलांसाठी तर सर्वच ब्रँचेस महत्वाच्या आहेत किंवा ते घेऊ शकतात, पण मुलींसाठी म्हटलं तर कुठल्या ब्रँच चांगल्या असतील तर कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन किंवा मग शेवटी असं म्हणेल की केमिकल इंजिनिअरिंग सुद्धा मुलींना बरी ब्रँच वाटेल. काही विद्यार्थ्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग सुद्धा घेतात आणि सिव्हिल इंजिनिअरिंग घेऊन क्लास 2 किंवा क्लास 1 MPSC परीक्षा पास करून चांगल्या डेप्टी इंजिनियर किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ह्या पदावर किंवा पुढे जाऊन सुपरिंटेंडेंट इंजिनियर, चीफ इंजिनियर ह्या पदावर ही मंडळी पुढे गेलेली आहे. तेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंग सुरुवातीला जेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये विद्यार्थ्यांना जॉब मिळतो तेव्हा त्याला थोडीशी इंटर्नशिप 1-2 वर्ष करावी लागते आणि त्याच्यानंतर स्कोप मात्र इनफायनाईट आहे. माझ्या वर्गात असलेले जे सिव्हिल इंजिनिअरिंग ज्यांनी घेतलं होतं ते विद्यार्थी आणि आम्ही इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स घेतलेले विद्यार्थी याच्यामध्ये खूप फरक आहे. फरक काय आहे की सिव्हिल वाले सगळे विद्यार्थी आज खूप म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. त्यांच्या रोड मॅन्युफॅक्चरिंग, रोड लेईंग किंवा रेल्वे लेईंग किंवा काय म्हणतो आपण बिल्डिंग्स किंवा त्याला काय म्हणतो आपण डॅम्स, ह्या सर्व गोष्टींमध्ये एवढा प्रचंड पैसा असतो की जास्तीत जास्त आपल्या भारताचा पैशाचा विनियोग कोण करत असतील तर सिव्हिल इंजिनियर्स करतात. तेव्हा मी तुम्हाला ह्या मुलींसाठी ज्या ब्रँचेस आहेत, ज्या मुलींना बऱ्या वाटतात त्या कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इन्स्ट्रुमेंटेशन किंवा त्यांना वाटलं तर ते सिव्हिल इंजिनिअरिंग सुद्धा किंवा केमिकल इंजिनिअरिंग सुद्धा घेऊ शकतील. मेकॅनिकल इंजिनिअरिंग जनरली मुली घेत नाही, पण काही मुली घेतात, घेतच नाही अशातलाही भाग नाही, पण वर्गामध्ये एखाद दुसरी किंवा 4-5 विद्यार्थिनी असतात. जास्त करून विद्यार्थिनी ह्या ब्रँचेसची आवड जास्त त्यांना आहे. तर ह्याच्या नंतर मला फारसं काही सांगायचं मला नाही आहे. मी परत एकदा असं म्हणेन की इंजिनिअरिंग एज्युकेशन खूप काही महाग नाही. कंपॅरिझन जर तुम्हाला सांगितली मी इतर देशाच्या आणि आपल्या देशात इंजिनिअरिंग एज्युकेशन खूप स्वस्त आहे. 1 लाख रुपये मॅक्सिमम ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना दिलं तरी ते फी बरी होऊन जाते आणि इतर विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी स्कॉलरशिप मिळतात. तेव्हा इंजिनिअरिंग हा चॉईस विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे आणि मी सांगितल्याप्रमाणे की बहुत तन्मयतेने काम करायला पाहिजे, निष्ठेने काम करायला पाहिजे आणि
अंडरस्टँडिंगने काम करायला पाहिजे, काम करण्यामध्ये तत्परता पाहिजे. ह्या जर गोष्टी आपण आपल्या बाळगल्या तेव्हा आपल्याला काही कमी पडेल असं वाटत नाही. खूपदा असं म्हणण्यात येतं की इंजिनिअरिंग मध्ये आता सॅच्युरेशन आलं आहे, इंजिनिअरिंग मध्ये आता सॅच्युरेशन आलं आहे, पण मी असं अजिबात म्हणत नाही. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की पूर्वी इंडस्ट्रियल रिव्होल्युशन हे 150 वर्षाचं, 50 वर्षाचं, 15 वर्षाचं, आता ते 3 वर्षावर आलेलं आहे. तेव्हा इंजिनिअरिंग मध्ये इतका बदल आता आपल्याला दिसतो आणि ह्या बदल पचवण्यासाठी तुम्हाला भरपूर इंजिनियर्सची आवश्यकता आहे असं मी म्हणेन. तेव्हा डॉक्टर गुल्हाने सर आणि डॉक्टर खर्डे सर यांचे आणि KPV रेड्डी सर यांचे आभार मानतो. मला या ठिकाणी तुम्ही बोलण्याची संधी दिली. विद्यार्थी जगतासमोर बोलण्याची संधी फार कमी मिळते मला आणि टीचर समोर बोलण्याची सुद्धा आजकाल थोडी कमी संधी मिळते. तेव्हा ही तुम्ही संधी दिल्याबद्दल मी तुमचे धन्यवाद करतो आणि माझं 2 शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद सर. डॉक्टर घाटोड सरांनी, डॉक्टर घाटोड सर जे की व्हाईस चान्सलर म्हणून त्यांनी बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी लोणेरे येथे कार्यभार सांभाळलेला आहे आणि ज्यांनी जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याचे प्रथम डायरेक्टर म्हणून ज्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे असे डॉक्टर घाटोड सर यांनी विस्तृतपणे आपल्याला ह्या सर्व अभियांत्रिकीबद्दल, व्हाय इंजिनिअरिंग याबद्दल खूप चांगली माहिती दिली आहे. मला वाटतं सर्व मुलांना, विद्यार्थ्यांना ज्या शंका असतात, लहान लहान शंका असतात, त्या शंका बारकावे सरांनी इतक्या पद्धतशीरपणे सांगितले की त्यातले असणारे बारकावे ते सर्व आणि तुमच्या ज्या लहान सहान शंका असतील त्या पण एक शंकेचं निरसन झालं असेल असं मी समजतो. परत मी प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज, सर विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटी आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांतर्फे सरांचे धन्यवाद मानतो. आणि थोडं प्रवरेबद्दल असं सांगू इच्छितो की सहकारातून समृद्धीकडे हा मंत्र देणारे व त्याचा प्रत्यक्ष कृतीतून प्रवरा परिसराला समृद्धीकडे नेणाऱ्या सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी 1964 साली या परिसरात शिक्षण रूपी एक रोपटे लावले. त्यातून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या रूपाने एक वटवृक्ष तयार झाला आहे, ज्याच्या अंतर्गत आज रोजी 102 शाळा आणि महाविद्यालयातून जवळपास 42,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या प्रवरा परिसरामध्ये महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे असा परिसर की जेथे कोणते सर्व प्रकारचं शिक्षण, ते आर्किटेक्चर असो, इंजिनिअरिंग असो, पॉलिटेक्निक असो, ऍग्रिकल्चर असो की नर्सरी असो, सर्व नर्सिंग असो, या सर्व प्रकारचं शिक्षण इथे अवेलेबल आहे. हिरव्यागार वनराईने नटलेल्या या निसर्गमय, शांत व समृद्ध परिसरामध्ये शिक्षणासाठी आदर्शमय वातावरण निर्माण झाले आहे. याच संस्थेअंतर्गत प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाची 1983 साली स्थापना झाली. त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर हे सर्वात जुनं अभियांत्रिकी महाविद्यालय आपल्या या परिसरातील. तसेच नाशिक परिसरात या संस्थेच्या वतीने सर विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना झाली आहे. केमिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर, IT अँड इलेक्ट्रिकल या विविध शाखांच्या माध्यमातून आज पावे ते जवळपास 20,000 विद्यार्थी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन पूर्ण जगभरात जवळपास 22 देशांमध्ये कार्यरत, विविध पदावर कार्यरत करत आहेत. स्वर्गीय पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रेरणेतून माननीय आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार श्री सुजयदादा विखे पाटील, श्रीमती शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालय उत्तरोत्तर प्रगती करीत असून डेडिकेटेड अँड डिव्होटेड स्टाफ, अद्ययावत प्रयोगशाळा, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल,
स्किल डेव्हलपमेंट सेल या सर्व च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुसज्ज आहे. याचमुळे वर्ष 2018-19 वर्षी मला सांगायला गर्व वाटेल की 242 विद्यार्थ्यांना महाविद्यालयातूनच नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आणि चालू वर्षी 2019-20 एक कोविड पॅन्डेमिक असताना सुद्धा आजपर्यंत 156 विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या. अशा या आदर्शवत महाविद्यालयात आणि मला सांगावंसं वाटेल, इथे सांगायला गर्व होतोय की AICTE कडून डॉक्टर घाटोड सर यांचे मार्गदर्शक म्हणून कॉलेजला त्यांची नियुक्ती झाली आहे. आणि त्या संदर्भातून डॉक्टर घाटोड सर कॉलेजला एक जवळून बघू शकले या महाविद्यालयाला. आणि म्हणूनच म्हणेल की सरांनी जे महाविद्यालय धन्यवाद सर, तुम्ही जे महाविद्यालयाबद्दल गौरवोद्गार काढले आणि एक हे चांगलं कारण की तुम्हीच आमचे एक चांगल्या प्रकारे इव्हॅल्युएट करू शकताय. आणि त्या महाविद्यालयाचं जे इव्हॅल्युएशन आहे तुमच्या वाक्यातून तुमच्या संदर्भातून एक चांगलं विद्यालय घडत आहे असं तुम्ही जे सांगत आहात, खरंच मी तुमचे आभार मानतो. आणि तुम्ही जे मार्गदर्शन करत आहात, आम्ही खरंच भाग्यवान आहेत की तुमच्या सारखे एक मौल्यवान व्यक्ती आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. तरी मी यासोबतच महाविद्यालयाचा विकासामध्ये सरांची पण आम्हाला खूप मदत भेटत आहे. आणि त्याच माध्यमातून आपल्या महाविद्यालयामध्ये एक टिंकरर लॅब, इव्हन जे पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये सुद्धा महाविद्यालयातर्फे ऑनलाईन कोर्सेस हे 15 जून पासूनच सुरुवात करण्यात आले आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रॅक्टिकल जे आहे ते पण सुरुवात केलेली आहे व्हर्च्युअल लॅबच्या माध्यमातून. तर सर्व विद्यार्थ्यांना परत मी महाविद्यालयातर्फे आणि प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटी तर्फे घाटोड सरांचे खूप मनपूर्वक आभार मानतो. आणि इतक्या सुंदरतेने आपण जे विद्यार्थ्यांच्या शंकेचं निरसन केलं त्यासाठी परत एक वेळा धन्यवाद देतो सर. आणि विद्यार्थी तुम्हाला काही क्वेश्चन वगैरे असतील, काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. बद्दल बोलायचं आहे तर प्रश्न बोलू का? असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मधून आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून आम्ही सरांपर्यंत ते पोहोचवू. आणि त्याचे जे तुमच्या शंकेचे निरसन आम्ही व्हॉट्सअप ग्रुप मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करू. तर मी शेवटी वोट ऑफ थँक्स साठी माझे विद्यार्थी त्याला इथे बोलवतो प्लीज. चला तर मित्रांनो, ज्ञानानी, मनानी आणि मानानी एवढे मोठे होऊयात की भाग्यवान या शब्दाचा अर्थ आपल्या सर्वांकडे पाहून मिळेल. मी लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील, पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचलित प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी, श्री विश्वेश्वराय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नाशिकच्या वतीने डॉक्टर A.A. घाटोड सर, माजी व्हाईस चान्सलर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लानोरे यांचे मनपूर्वक आभार करतो. सर, तुम्ही दिलेल्या सूचना, तुम्ही दिलेले मार्गदर्शन नेहमीच आम्हाला भविष्यामध्ये फलदायी ठरेल अशी अपेक्षा करतो. त्याचप्रमाणे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सन्माननीय टेक्निकल डायरेक्टर डॉक्टर KTV रेड्डी सर, प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SM गुलानी सर व त्याचप्रमाणे सर विश्वेश्वराय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे प्राचार्य डॉक्टर YR खर्डे सर यांचेही आभार मानतो व हा वेबिनार समाप्त झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू ऑल. WhatsApp group से series will continue.